यापुढे तुम्हाला सुद्धा मुलांना बाजारातली जेली खाऊ घालायची नसेल तर ही रेसिपी जरूर ट्राय करा. यामध्ये ना जेलेटिन आहे, ना अगर अगर, ना कॉर्नफ्लावर. मग बनवली कशी? चला बघूया. इथं मी घेतली एक कच्ची कैरी आणि एक पिकलेली. तुम्ही आंबा घेतलात तरी चालेल, पण कैरी मात्र घ्या. नंतर आता हे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये फिरून घेतलं आणि एकदा गाळून घेते. आता इथं घ्यायचं आहे आपल्याला भिजवलेला साबुदाणा. जवळपास अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा. नंतर आता याला थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक फिरून घ्यायचं. यालासुद्धा एकदा गाळून घेते. नंतर यामध्ये टाकायचे आपल्याला चवीनुसार साखर. आता सुरुवातीला 1 वाटी टाकली आहे. आता आपल्याला हे चांगलं शिजवायचं आहे. थोडंसं मला आंबटपणा कमी वाटला म्हणून मी सायट्रिक ॲसिड टाकणार आहे थोडंसं आणि थोडीशी साखर पण टाकलेली आहे. आता हे मिश्रण आपल्याला जवळपास 15 ते 20 मिनटं चांगलं शिजवायचं आहे, जोपर्यंत कढई सोडत नाही तोपर्यंत. आणि तूप टाकायचे 3 ते 4 चमचे. बघू शकता छान जेलीसारखं टेक्स्चर आलेलं आहे आणि कढई सोडत होतं. थोडंसं अजून शिजवायचं चांगलं 5-10 मिनटं आणि नंतर एका डब्यामध्ये टाकून सेट करायचे. 3 ते 4 तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. सेट झाल्यावरती कट करा आणि ही टेस्टी जेली नक्की ट्राय करा. खूप छान आंबट गोड अशी ही जेली लागते. जरूर ट्राय करा.